नमस्कार. आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज बनवणार आहे पुरणपोळी. तर ही डाळ मी एक अर्धा तास भिजायला घातलेली आहे. डाळीतलं पूर्णपणे पाणी निथळून घेतलेलं आहे. ही 1 वाटी डाळ घातलेली आहे आणि इकडे मी 3 ते 3.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. 3.5 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याला आता उकळी आलेली आहे. तेल ओतून घेते. हळद थोडीशी, आता गॅस बारीक करते. चांगली खळाखळा उकळी आली की डाळ टाकून घ्यायची. आता चांगली उकळी आलेली आहे. आता या झाकणाला मी इथं तेल लावून घेते, म्हणजे पाणी वरती येणार नाही. आता आपण याच्या शिट्ट्या करू. एक मोठी करू आणि नंतर बारीक गॅस करते. आता डाळ शिजते कुकरला. तोपर्यंत इथे मी खलबत्ता घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सुंठ घेतलेले, पाच हिरवी वेलची आणि 1 चमचा बडीशेप घेतलेले आहे. आता हे मी वाटून घेते पुरणासाठी. आता हे मोठे मोठे ठेचून घेतले, त्याच्यामध्ये साखर टाकून घेते. साखरेमुळे लवकर बारीक होते. मी 4 शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत कुकरला. गॅस बाहेर काढला. डाळ 1 शिट्टी मी मोठ्याने दिली आणि नंतर बारीक गॅस केला. किती छान मऊ अशी डाळ शिजलेली आहे. आता मी इथे खाली पातेलं ठेवलंय, वरती चाळण ठेवलेली आहे. आता ही डाळ ह्याच्यात ओतून घेते. आता डाळ ही सगळी निथळून देऊ. आता इथे पातेलं ठेवले, डाळ निथळून झालेली आहे. डाळ काढून घेते. आणि गुळ, जेवढी डाळ घेतली होती तेवढाच गुळ घेतलेला आहे मी. आता गुळ सगळा वितळलेला आहे. आता आपण पुरण घट्ट करून घेऊ. पुरण आपलं भाजत आलेलं आहे. आता मी याच्यात 1 चमचा तूप सोडून घेते. आणि सुंठ, बडीशेप आणि वेलचीची पावडर. आता हे सर्व मिक्स करून घेऊ. हे बघा आपलं पुरण झालेलं आहे. असा चमचा उभा राहिला तर पुरण झालेलं आहे. पडला तर समजायचं थोडंसं ढिला आहे आणि पुन्हा परतून घ्यायचं त्याला. आणि परतून पण आटलं जाईना तर मग थोडासा सोडा घालायचा. अगदी आपल्याकडे वेळ नसेल तर, आणि वेळ असेल तर थंड करून फ्रीजरमध्ये ठेवायचं. 1 तासभर ठेवलं की पुरण घट्ट होतंय.
आता आपलं पुरण झालेलं आहे. गॅस बंद करते आणि चाळणीने मी चाळून घेते आता ह्याला. आता इथं खाली मी घाम्याला घेतलेला आहे स्टीलचं आणि चाळण ठेवलेले आहे. आता मी पळी घेतलेली आहे. पळीनं असं घसरून घसरून पुरण बारीक करून घेते. आता अशा प्रकारे आपलं पुरण तयार झालेलं आहे. हे बघा छान सॉफ्ट असं झाले. अजून ते गरम आहे, थंड झाले की आठवून येते. जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.